सालिगांव कॉन्स्टिट्युएन्सीचे MLA, कलंगूटचे MLA, हल्दोना कॉन्स्टिट्युएन्सीचे MLA, शिवडी कॉन्स्टिट्युएन्सीचे MLA सगळे या सुवाळ्यात हजर आसा. सगळे ZP तसेच सरपंच. गुड इव्हनिंग एव्हरीवन. सगळ्यांक तुमकां देव बरी सांज आवडटा. रितसर दिवली पेटून पारंपरिक पद्धतीन आमच्या कार्यावळीची सुरुवात झाली असा. हांव रिक्वेस्ट करता आमचे चीफ लेट येता अशा ह्या माता आणि मातेच्या पवित्र स्मृतीक अभिवादन करून आजच्या ह्या सुंदरच्या सोहळ्याक उपस्थित मान्यवर व्यासपीठार आणि व्यासपीठार फुडले तुम्ही ज्यांच्यानी तात्काळ मान्यता दिली आणि त्याचबरोबर बाकीचे सोपस पूर्ण करून तो चालीक रावलो. आमचो टुरिझम मिनिस्टर बाब रोहन कावटे, आमचो फिशरीज मिनिस्टर बाब नीलकंठ अलंकर, आमचो डेप्युटी स्पीकर बाब जोशुआ डिसूजा, very own MLA from this place Bab Kedar Naik, Michael Lobo MLA of Kalangut constituency, Bab Carlos Pereira MLA of Aldona, all the dignitaries present on the days, आमचे सगळे JE of Bardes area and press media and my dear brothers and sisters. आज वडी खोशी बघता आम्ही सगळे बार्देसचे आमदार हांगा बसलेले आहा. ऑल ऑफ अस. इट्स अ बिग मोमेंट फॉर अस. आताच सांगला ते प्रमाणे सांची 7 जाली, गिजर चालू करून गेल्यार AC चालू जायना. यू नो दिस आणि आमची स्पेशली आज शिवोली कॉन्स्टिट्युएन्सी बींग कोस्टल लाईन कितलेच आमचे हॉटेलां रेस्टॉरंटां सगळी जनरेटराचेर चलतात. सांजचो वगत जालो म्हणटकूच आय मीन लायटीचे फ्लक्च्युएशन कितले पावटी जाता ते तुमकांच खबर आहा. अँड फॉर अस बींग इन कोस्टल लाईन इट्स इवन मोर डिफिकल्ट. आयज हे आमचे BJP सरकाराचे स्पेशली विथ द हेल्प ऑफ आवर ऑनरेबल चीफ मिनिस्टर एंड आवर ऑनरेबल पावर मिनिस्टर येदे व्हडले सब स्टेशन आमकां सगळ्या बार्देसकारांक मेवता. A big round of applause to our power minister and our chief minister. And 334 crores point 56 lakhs and odd amount at the only वास्तू you know आणि आमकां मेळप आणि आमी त्या टायमार आमदार म्हणून असप आमचे वी आर लकी. वी कॅन इट विल टेक अनदर 1 year. 1.5 year. Yeah. देड वर्सान हे कंप्लीट जावन हांगा आमी पडते इनॉग्रेशनाक येतली. सो आय विश द कॉन्ट्रॅक्टर ऑल द व्हेरी बेस्ट. आणि शिवोली कॉन्स्टिट्युएन्सीन चड करून कामां आमच्या
पावर मिनिस्टर अंडर हीज लिडरशिप आमचे अंडरग्राउंड केबलिंग जाला आमच्या शिवोली मारना फुल पंचायत आमचे आसगांव अंडरग्राउंड केबलिंग जाला. बिसाइड्स आता थोड्या दिसांनी आम्ही वेल्ला काणका गांवचो अंडरग्राउंड केबलिंग करतली. तेच न्हू थोडे दिसांनी आमकां बादे ने सबस्टेशन येवपाचे आहा अंडर हीज एबल लिडरशिप. सो सगळ्याच्या आमच्या शिवोलकारांच्या नावान तुका सर देव बरें करूं म्हणटा आणि हे बरें काम तुझ्या हातींतल्यान आणि आमच्या चीफ मिनिस्टराच्या हातींतल्यान हे इलेक्ट्रिसिटी विच इज द बेसिक नीड. It's the necessity of life nowadays. So, electricity, water supply, good roads, health, these are the basic requirements of a human being. आणि तेच आमदार जाऊन मंत्री जाऊन ना जाल्यार सरकार जाऊन आमकां दिवंक जायना जाल्यार वी फील बॅड. आणि बीजेपी गव्हर्नमेंट इज ऑन द राईट ट्रॅक टू डिलिव्हर द बेस्ट फॉर द गोवन्स आणि स्पेशली फॉर आवर बार्देसकार्स. I thank our Honorable Power Minister once again. God bless you with good health and peace of mind to carry on the good work what you are doing for our state. Thank you very much. जमिल्ल्या सगळ्या लोकांक माये मोगाचो नमस्कार. कालूच भारताचो रिपब्लीक डे जाला. कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया ज्या दिसापासून लागलो तो दीस 26 जानेवारी ताज्यो शुभेच्छा दिला. आणि आज आम्ही टोटल 4 प्रोजेक्ट 3 पर्वरेंत आणि 1 बार्देस तालुक्यांत सालिगांवांत असे 4 प्रोजेक्ट लॉन्च करता. आणि ह्या 4 प्रोजेक्टाचे फाउंडेशन स्टोन आणि भूमिपूजन ह्या दिसा जाता. आणि त्या खातीर सालिगांवांतली ग्रामदेवी देवी शर्वाणीक विनम्र वंदन करता. तुमकां सगळ्यांक परत एकदा नमस्कार करता. आणि आजच्या ह्या कार्यक्रमाक म्हजे बरोबर हांगा उपस्थित आशिल्ले परवरीचे आमदार टुरिझम मिनिस्टर बाब रोहन, थिवींचे आमदार फिशरीज मिनिस्टर बाब नीलकंठ बाब, डेप्युटी स्पीकर ऑफ गोवा म्हापशेचे आमदार जेसुआ, सालिगांवचे आमदार बाब केदार, कळंगूटचे आमदार बाब लोबो, हलदोणचे आमदार बाब ॲडव्होकेट कार्लूस आणि शिवोलीचे आमदार बाय दिलायल लोबो, व्यासपीठार बशिल्ले जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, आजी माजी जिल्हा पंचायत सरपंच, मंच सदस्य, ह्या गावांतले नागरिक, भाव भयणी, सरकारी अधिकारी, आमच्या सुप्रिटेंडिंग इंजिनियर, सामंत, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर, सगळे सरकारी अधिकारी, पत्रकार, मीडिया, जमिल्ले भाव आणि भयणी, कोटीची कामां आजच्या दिसा पॉवर डिपार्टमेंट बार्देस तालुक्यात लॉन्च करता. हाचे श्रेय हांव घेना. माननीय मुख्यमंत्री प्रमोद सावंत, त्याचप्रमाणे आमचे युनियन मिनिस्टर R.K. सिंग आणि त्याचप्रमाणे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी. कारण शेवट वयलो आशीर्वाद असल्या शिवाय हे लोकांपर्यंत पावू शकना. आणि त्या खातीरूच आजच्या ह्या दिसा जे 350 कोटीचे सबस्टेशनां चालू जाता. आणि त्याशिवाय परवरे मतदारसंघात 6 पंचायतींत अंडरग्राउंड केबलिंग दॅट टू इज HT आणि LT ही दोन्ही कामां हे 11 kV आणि 33 kV तेही काम चालू जाता. आणि अशा हे काम करता असताना म्हाका खूब आनंद जाता. हांगा म्हजे एजीचे कितलेशेच लोक आसताले.
म्हाका याद जाता भाऊसाहेब बांदोडकर मुख्यमंत्री आशिल्ले आनी 1965 आमकां गोंयांत लायले ती आनी 1965 आमच्या सादारण म्हापसा फोंडा असे जे तालुका आसात तातूंत आयली पूण काणकोण तालुक्यांत 1968 आयली सादारण काणकोण तालुको पेडणे तालुक्यांत 1971 पर्यंत गांवागांवांत लायट पावली आनी तेन्ना ज्यो ST लायन LT लायन भाऊसाहेब बांदोडकरान घातिल्ल्यो त्यो आज अंडर द लिडरशीप ऑफ डॉक्टर प्रमोद सावंत आमचे पॉवर डिपार्टमेंट काडपाक लागले प्रत्येक जाण कंप्लेनी करतालो प्रत्येक जाण कंप्लेनी कितें करतालो की अरे त्यो ST लायन आसा त्यो मेळत तशी जॉईन केल्या तुटल्या त्यो LT लायन आसा त्यो मेळत तशी जॉईन केल्या सबस्टेशन आसा तितून जुनी जाल्या ट्रान्सफॉर्मर आसा ते जुने जाल्या आनी हाका एकूच उत्तर आशिल्लें की restructuring of power department in terms of infrastructure development. आणि जेन्ना पहिले 4 महिने आम्ही विचार केलो आणि सगळ्यो गोष्टी आमच्या चीफ इंजिनियर आम्ही मिळून डिसाईड करून मुख्यमंत्र्याकडे मागल्या आणि तातूंत आमकां RK सिंग अंडर RDSS स्कीम जवळजवळ 900 कोटी रुपया 674 कोटी रुपया पहिल्याच फावट फर्स्ट टाइम इन द हिस्ट्री ऑफ गोवा मेळ्ळे आणि तातूंतल्यान एक काम आमचें चालू जालें आज प्रत्येक मतदारसंघात आमचे 40 मतदारसंघ आसात तातूंतले फक्त 4 किंवा 5 मतदारसंघात जे मंत्री आशिल्ले त्या वेळार तांणी तांची कामां केल्ली बाकीचे कडेन कोण नाशिल्ली आणि त्या वेळार जी कामां केल्ली ती तांचे पुरती मर्यादीत आशिल्ली पूण जे डिसिजन मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि हांवें आनी आमच्या इंजिनियरीन घेतलें त्या हातूंत आमी डिसायड केलें कारण सबंद गोंयांत ST लायन अंडरग्राउंड करप इट्स नॉट अ जोक ताणें जवळ 15-16 हजार कोटी रुपया उबे करपाक जाय आणि तें डिसिजन आमी घेतलें आनी कामाक लागले आज हांव अभिमानान सांगता की जवळ प्रत्येक मतदारसंघात कमीत कमी आय हॅव एश्युअर्ड इन द हाऊस लास्ट टाइम जे मार्च महिन्यात आमची असेंब्ली झाली तेन्ना प्रत्येक मतदारसंघात 40 कोटीची कामां कमीत कमी करतलो म्हणून पूण आय एम प्राउड टू से दॅट वी हॅव कंप्लीटेड ऑलमोस्ट 60 and above in each and every constituency of Goa. आज जवळजवळ काणकोण सारख्या भागात आम्ही 140 कोटीची कामां अंडरग्राउंड केबलिंग चालू केली आहेत याशिवाय रिस्ट्रक्चरिंग ऑफ अदर सबस्टेशन्स ट्रान्सफॉर्मर्स किंवा बाकीच्या गोष्टी हे चालू केले आसा जवळजवळ आजपासून जवळजवळ 3000 ट्रान्सफॉर्मर जे 1974 पयलींचे आमी नवे इन्स्टॉल करपाक सुरवात केली आणि इन्स्टॉल केलेय बी फुडल्या वर्सा 24-25 परत तितलेच करता ऑन एन एवरेज एका सबस्टेशन धरल्यार साधारण 1000-1500 वयर ट्रान्सफॉर्मर आसता दॅट डिपेंड्स ऑन द सबस्टेशन आणि जेन्ना सदांच आमचो कळंगूट आमदार मायकल लोबो विधानसभेत उलयतालो की आमकां जे बार्देस तालुक्यांत प्रॉब्लेम जाता ते कशे सॉर्ट आउट करतलो काय आनी सगळ्यात पयलीं आमी कितें केलें जेन्ना डिपार्टमेंट आमचे कडेन आसा आयले बरोबर जो बार्देस तालुक्याक जंय पावर कमी पडटाली ती 63 MVA ट्रान्सफॉर्मर नवो इन्स्टॉल करून विदाउट इनॉग्रेशन आमी लोकांक दिले आणि तातूंतल्यान 10 मेगावॅट वीज आमी फक्त बार्देस तालुका खातीर दिली नाजाल्यार ती वीज सगळे वांटून वताली बार्देस तालुक्याक वताली पेडणे तालुक्याक वताली आनी बाकी कडेनूय वताली आणि त्या खातीरूच थोडी फार सुदारणा जाली पूण खंय तरी मनात पाल कुचकुचताली म्हाका याद जाता जेन्ना मनोहर पर्रीकर आशिल्लो तेन्ना आमची 350 MLD उदक तयार करताले गोंयांत आणि PWD मिनिस्टर हांव जालो वॉटर सप्लाय आयली
आणि आय एम प्राऊड वेन आय वॉज द PWD मिनिस्टर अंडर द लिडरशिप ऑफ मनोहर पर्रीकर जवळजवळ 780 MLD उदक आम्ही गोंयांत तयार केले. म्हापशें बार्देस ही सगळ्यो ज्यो नव्यो पायपलायनी घातल्यो आमी MS ऑक्सिडायज पायपलायन ती तेन्ना घाली आनी त्या खातीरूच बार्देसकारांक हांव म्हणना 100% उदक मेळटा पूण बाबलोबोक खबर आसा, बाब निळकंठाक खबर आसा त्या वेळार. आनी हें सगळें काम आमच्या एडवोकेट फ्रांसीस डिसोजा जेन्ना डेप्युटी CM आशिल्ले तांच्या हातूंतल्यान म्हापशें आमी स्पेशल लायन घातली. बार्देस तालुका पुरते मर्यादीत ना, आमी पयर वेर्णा 50 MVA ट्रान्सफॉर्मर कार्यान्वीत केलो. वास्को जवळजवळ 100 मेगावॅट 100 करोडचो प्रोजेक्ट. सगळ्यो ज्यो मोठ्यो 220 kV लायन आशिल्ल्यो त्यो चेंज केल्यो आनी तें काम चालू केलें आनी तें काम सोंपयलें मी. ह्या शिवाय जो प्रॉब्लेम आमकां वेर्णा आनी फातोर्डा म्हणजे सालसेत भागात आशिल्लो तोही प्रॉब्लेम आमी सुटावो केलो. आनी इतलेंच न्हय, जो फोंडें नवें सबस्टेशन आनी नवो ट्रान्सफॉर्मर घालपाक आमी सुरवात केली. आज म्हाका खूब आनंद आसा. येता त्या वर्सा आमच्या कवळे ह्या गांवांत नवें ट्रान्सफॉर्मर सेंटर जातलें, नवें सबस्टेशन जातलें आनी जो फोंडा तालुक्याचो रोड आसा तो बायफर्केट जातलो. आनी हें करता आसतना प्रत्येक हातूंत एज ए फायनान्स मिनिस्टर म्हणून आमकां प्रमोद सावंत हेल्प करता जे चीफ मिनिस्टर ऑफ गोवा. आनी त्या खातीरूच ही कामां बरे तरेन मुखार वता. आज म्हाका खूब आनंद जाता हो डिपार्टमेंट घेता आसतना. ह्या शिवाय कितल्योश्योच ज्यो ओल्ड लायन आशिल्ल्यो त्यो बदलपाक जालो आनी पयलींचे जर जे आमचे ऑल इंडिया लेवल कॉन्फरन्स आशिल्ले त्या वेळार युनियन मिनिस्टर फॉर RK सिंग हे आमकां सांगलें की तुमी मुखार चला इन टर्म्स ऑफ कोस्टल, इन टर्म्स ऑफ फॉरेस्ट, इन टर्म्स ऑफ एग्रीकल्चर आनी म्युनिसिपालिटी एरिया ह्या हातूंत ज्यो HT आनी LT लायन आसा त्यो सगळ्यो कन्वर्ट करून दिवपाचें काम आनी दॅट टू इन अंडरग्रावंड हे आमचें आसा. आनी अंडर RDS स्कीम हांव येता ते एसेंब्लींत हें डिक्लेरूच करतलो. सगळें हांव डिक्लेर करूं शकना. एसेंब्ली ऑलरेडी आमची ऑन जाल्ली आसा. येता ते 2 तारखेच्यान आमची एसेंब्ली आसा. मुद्दम आयकता. आनी सगळ्यांत म्हत्वाची गोश्ट की वीज निर्मिती ही गोंयांत जायना. आता ही वीज निर्मिती गोंयांत जायना. आज सुद्दां नवीन टायम्साचेर करेक्ट स्टेटमेंट आयला. पयर द गोवनाचेर आयला तोच स्टेटमेंट. हांव कोणाची चूक करना पूण गिव अस टायम एटलिस्ट अनदर 6 months. वी हॅव ऑलरेडी सायन MOU विथ इंडियन ऑयल कॉर्पोरेशन एंड SVJL फ्रॉम हिमाचल प्रदेश. आनी हातूंतल्यान आमचो एम आसा की एटलिस्ट बाय 2027 150 मेगावॅट वीज निर्मिती गोंयांत जातली आनी ती करपाक आमचें सरकार बंधनकारक आसा. मित्रांनो, आमकां सादारण 2030 1200 मेगावॅट वीज जाय पडटली आनी ताचें हें मुखार कशें करप हेंय आमी आखिल्लें आसा. कारण टुरिस्टीक इम्पॉर्टन्सा लागून आनी नव्यो इंडस्ट्रीज येता त्यो पळोवन म्हाका दिसता की घराघरांत प्रत्येकान आपापल्या मागीर ते रेजिडेंशियल घर आसूं किंवा हॉटेल किंवा इतर आसूं प्रत्येकान फ्रीज, त्यानंतर AC, त्यानंतर चार्जिंग स्टेशन अश्यो खूब गोश्टी आसा त्यो चालू केल्ल्यो आसा. आनी त्या खातीर तो लोड सगळ्योच लोड फ्लक्च्युएशन जाता म्हणून वचना. हांव तुमकां एग्जाम्पल दिता. फॉर एग्जाम्पल एक फ्लॅट आसा आनी फ्लॅट फक्त 10 kVA आपलो लोड घेता पूण खरो यूज एक फ्लॅट 15 ते 20 kVA करता. आतां अशें जर 25 फ्लॅट जाले नॅचरली हो सगळो लोड ट्रान्सफॉर्मराचेर वता आनी त्या खातीर तुमचो जो लोड प्रॉब्लेम आसा म्हणजे डीम लायट पेट्टा किंवा स्विच ऑन ऑफ जाता हें सगळें ताका लागून. आनी त्या खातीर आमी मदीं
सगळ्या लोकांक उलो मारिल्लो की तुमचो जो रोड आसा तो तुमी सारको करून घ्या. म्हणजे आमकां जर फाल्यां सकाळी ट्रान्सफॉर्मर जर चेंज करपाक जाय जाल्यार आमी तो करता. आमी ओगीच 200 kVA जाग्यार 400 kVA ट्रान्सफॉर्मर घालूंक शकना. आमकां त्या गांवांत लोड मेळटा 200 kVA जाल्यार आमकां तो एट द मोस्ट 300 किंवा 400 हो यूज करतले जाल्यार त्या रिजल्ट सांगता जाय. आनी त्या खातीर आमचे इंजिनियर आसा ते सदांच तुमचे कडेन सांगता की तुमचो लोड एक्झॅक्ट लोड आसा ताचे पेक्षा 10% एक्स्ट्रा दाखया आनी घेया म्हणून. आनी तें जर जालें आसत जाल्यार खंय खंय डिम लायट जाता, खंय खंय फ्लक्च्युएशन जाता, हें सगळें आमकां कळटलें. आज म्हाका खूब आनंद जाता हें सांगता आसतना. इतलेंच सांगता की येणाऱ्या काळांत थोडे विजेचे दर वाडले जाले सुद्दां अंडरग्रावंड केबलिंग वर्क हे मोठ्या प्रमाणात चालू आसतले. वीज निर्मिती गोंयांत जावचो हो आमच्या सरकाराचो प्रयत्न आसा आनी ह्या वर्साच्यान तें काम संबंद गोंयांत चालू जातलें ह्या बद्दल दुबाव ना. आज मोठ्या संख्येन तुमी हांगा हजर रावले त्या बद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करता, आभार मानता आनी ह्या वर्साची शुभेच्छा दिता आसतना तुमच्या सहकार्या शिवाय हे सगळे मुखार वचूंक शकना हें अशें नमूद करता.